नमो आदेश मित्रांनो, आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. तुमच्यावर कोणी करणी केली आहे का? कधी तुम्हाला असं वाटायला लागलं का की सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक आयुष्यात काही अडचणी यायला लागतात, काम बिघडायला लागतं, पैसा थांबतो, घरात भांडण वाढतात आणि मनात एकच विचार येतो, हे सगळं नैसर्गिक आहे की कोणी काहीतरी केलंय? मित्रांनो, आजच्या काळात खूप लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात, पण प्रत्येक गोष्ट करणीच असते असं नाही. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत करणीचे खरे आणि खोटे संकेत, मन आणि परिस्थितीचे याचा प्रभाव आणि सर्वात महत्त्वाचे यावर उपाय काय आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते. मित्रांनो, मी मनोज जाधव, नाच संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात पहिला संकेत जे लोक सांगतात तो म्हणजे अचानक आयुष्यात नकारात्मक बदल होणे. उदाहरणार्थ, चाललेलं काम अचानक बंद पडणे, पैसा अडकणे, नोकरीत समस्या येणे, घरात सतत भांडण होणे. असं वाटायला लागतं की जणू काहीतरी वाईट शक्ती आपल्या मागे लागली आहे. पण थांबा, इथेच विचार करा, हे सगळं आपल्या निर्णयामुळे, नशिबामुळे किंवा परिस्थितीमुळेही होऊ शकते. कधी कधी आपण चुकीचे निर्णय घेतो किंवा वेळ आपल्या बाजूने नसते. म्हणून लगेच निष्कर्ष काढू नका की करणी झाली आहे. पहिले स्वतःचा अभ्यास करा. जर तुम्हाला कारण नसतानाही भीती वाटत असेल, एकटे राहायला भीती वाटत असेल, रात्री झोप लागत नाही, विचित्र स्वप्ने येतात, मन सतत घाबरलेले वाटते, तर अनेक लोक म्हणतात ही करणीचे लक्षणे आहेत. पण खरं सांगायचं झालं तर आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या मनावर खूप ताण येतो. म्हणून स्वतःला शांत ठेवा, ध्यान करा, देवाचे नाव घ्या. भीतीवर उपाय म्हणजे धैर्य. मित्रांनो, काही लोक सांगतात माझं आरोग्य अचानक खराब झालंय, डॉक्टर काही सांगत नाही, म्हणजे करणी झाली आहे का? सतत थकवा, शरीरात अस्वस्थपणा, औषधाची फरक नाही. अशा वेळेस भीती वाटते. पण लक्षात ठेवा, आपल्या शरीराचं आरोग्य, आहार, झोप, व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. कधी कधी विटॅमिन कमीमुळे असे होऊ शकतात. म्हणून आधी शरीराची काळजी घ्या. पूजा करताना मन लागत नाही, मंदिरात जायची इच्छा होत नाही, अचानक चिडचिड होते. लोक म्हणतात करणीचा प्रभाव आहे, पण खरंच म्हणजे आपलं मन कधी कधी अस्थिर होतं. मन शांत नसेल तर देवपूजात मन लागत नाही. उपाय: रोज थोडा वेळ ध्यान करा, सकारात्मक विचार ठेवा. घरात जडपणा वाटतो, सतत भांडण होतात, शांतता राहत नाही, हे बघून लोक घाबरतात. पण घराचं वातावरण आपल्यावर अवलंबून असतं. घर स्वच्छ ठेवा, सूर्यप्रकाश घरात येऊ द्या, देवाचं नामस्मरण दररोज करा, हळूहळू बदल दिसेल. कुत्रा सतत भुकतो, मांजर दूर राहते, पक्षी येत नाहीत, लोक म्हणतात करणी झाली आहे. पण प्राणी त्यांच्या संवेदनशील वागतात. आवाज, वास किंवा वातावरणामुळे ते असं करू शकतात. घाबरण्याचे काही कारण नाही. अंधार दिसणे, पडण्याची स्वप्ने, भीतीदायक दृश्य, हे काही वेळा आपल्या मनातील भीतीचे प्रतिबंध असतात. झोपण्यापूर्वी मोबाईल कमी वापरा, चांगले विचार करा, देवाचे नाव घ्या, रोज देवाचे नाव घ्या, ध्यान करा, सकारात्मक लोकांमध्ये राहा, घर स्वच्छ ठेवा. सर्वात महत्त्वाची, भीती बाळगू नका. भीती ही सर्वात मोठी कमजोरी आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट करणी नसते. आपल्या विचारांना आणि परिस्थितीचा मोठा प्रभाव असतो. जर समस्या गंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लक्षात ठेवा, सकारात्मक हीच खरी शक्ती असते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटे प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. नमो आदेश.